भोकरदन तालुक्यातील व ग्रामीण भागात कापूस उत्पादकांचा हा आनंद निराशेत परिवर्तित झालाय। त्याला कारण म्हणजे एकतर कापूस वेचायला मजूर मिळेना आणि मिळालाच तर बाजारात कापसाला भाव मिळेना अशी अवस्था शेतकऱ्यांची झाली असून कापूस फुलला मात्र शेतकरी हरला अशी गत झाल्याचं शेतकरी बोलून दाखवत आहे। पीक बहरलं की शेतकरी आनंदी होतो। यावर्षी कापसाचे पीक चांगलेच बहरले असून शेती पांढरी शुभ्र दिसत आहे। मात्र कापूस उत्पादकांचा हा आनंद निराशेत परिवर्तित झालाय। त्याला कारण म्हणजे एकतर कापूस वेचायला मजूर मिळत नाही आणि मिळालाच तर बाजारात कापसाला भाव मिळत नाहीये। तालुक्यात खरीप तसेच रब्बी हंगामात सोयाबीन, कापूस, तूर व हरभऱ्यांवर शेतकऱ्यांची दारोमदार राहते। यावर्षी मात्र या सर्वच पिकातून शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडली आहे। मान्सूनच्या उशिरा आगमनामुळे, पावसाच्या खंडाने व नंतर अवकाळीच्या तडाख्यामुळे सोयाबीनचे 60% अधिक उत्पादन घटले। बाजारात भाव सुद्धा पडले आणि 4 ते 4.5 हजार रुपये क्विंटल दराने शेतकऱ्यांना हाती आलेला सोयाबीन विकावे लागले। हंगामाच्या सुरुवातीलाच अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात तुरीचे पीक जळाले व नंतर अवकाळीच्या तडाख्यामुळे निम्म्याहून अधिक उत्पादन घटले। रब्बीमुळे सर्वाधिक पेर असलेल्या हरभरा पिकावर शेतकऱ्यांची भिस्त होती। मात्र अवकाळीनंतर ढगाळ व बदलत्या वातावरणाचा फटका बसल्याने हरभराच्या पिकावरही शेतकऱ्यांच्या फारशा आशा उरली नाही। तालुक्यात व ग्रामीणसह इतरही भागात मात्र यंदा कापूस चांगला बहरल्याने शेतकरी आनंदी होता, परंतु शेतकऱ्यांची ती आशा सुद्धा निराशेत परिवर्तित झाली आहे। वर्षभरापूर्वी बाजारात कापसाला उच्चांकी व रेकॉर्ड ब्रेक प्रति क्विंटल 12 ते 14 हजार रुपये दर मिळाला होता। मात्र गेल्या हंगामात शेवटपर्यंत 7.5 ते 8 हजार रुपये दरानेच कापूस विकावा लागत असल्याने शेकडो शेतकऱ्यांनी त्यांचा कापूस घरातच साठवून ठेवला। परंतु बाजारात भाव वाढलाच नसल्याने साठवून ठेवलेल्या कापसाची प्रत सुद्धा खालावली आहे व नवा कापूस साठवण्यासाठी जागा लागत असल्याने कवडीमोल दराने शेतकऱ्यांना जुना कापूस विकावा लागत आहे। या वर्षी सुद्धा बाजारात प्रति क्विंटल 5 ते 7 हजाराहून अधिक दर मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडलाय। स्टार 1 महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी मजहर खान पठाण, भोकरदन।